नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज संक्रांत तर जवळ येतच आहे। तिळगुळ घ्या गोड गोड बोला। अहो मी बोलत नाहीये, हा जो संक्रांती मेला आहे हा बोलतोय। तर हा मेला राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी लागलेला आहे, बारामती बिगवन रोडला। बघत आहात पाठीमागं सर्व बारामतीकरांनी गर्दी केलेली आहे आणि याचा VP प्लस बारामती यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। आणि जे ड्रीम्स डिझायनर फाउंडेशन तर्फे हा जो संक्रांती मेला आयोजित केलेला आहे त्या मॅडमची आपण आज प्रतिक्रिया घेणार आहे की आज कशा प्रकारे तुम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि जरूर सर्व बारामतीकरांनी सर्व लोकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या संक्रांती मेल्याचा आनंद घ्यायचा आहे। खूप सुंदर असं यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये की काय काय कोणकोणते स्टॉल्स आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणकोणते फूड्स आहे, सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे VP प्लस बारामती यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वांनी मिस करायचं नाही, हा मेला सगळ्यांनी पाहायचा आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, तिथला सर्व ॲड्रेस देणार आहे। तर पाहू शकता सर्व अशी गर्दी, प्रत्येक स्टॉल वेगवेगळे लागलेले आहे। स्वराज फर्निचर मॉल म्हणा, वेगवेगळे फूड्स म्हणा, पाहू शकता। तर चला वेळ न घालवता आपण जाणार आहे संक्रांती मेलेला। आणि आज आपण राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन आज सर्व लोकांचा आपण रिव्ह्यू घेतला। हे जे समोर तुम्ही पाहत आहात हे सर्व स्टॉल खूप सुंदर माहिती VP प्लस बारामती यूट्यूब चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला दिली आहे। सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे, कुणीही व्हिडिओ अर्धवट पाहायचा नाही, जरूर कमेंट करायची आहे आणि सर्व फॅमिली सर्वांनी एकदा व्हिजिट करायची आहे। खूप चांगले प्रोडक्ट आहेत, खूप चांगल्या वस्तू आहेत आणि खूप लांबनं लोक आलेले आहेत आज बारामतीकरांच्या सेवेसाठी। या ठिकाणी आज अस्मिता फाळके या मॅडमनी ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत संक्रांती मेलाचं आयोजन केलेलं आहे बारामतीकरांसाठी। खूप सुंदर असं तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी आज संक्रांत जवळ येत आहे आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला अगोदरच गोड तोंड झालेलं आहे आपलं। आणि 9, 10, 11 या 3 दिवस हा मेला राहणार आहे। सर्वांनी बारामतीकरांनी या मेल्यासाठी उपस्थित राहायचं आहे आणि या ठिकाणी जो मेला ज्यांनी ऑर्गनाइज केला आहे त्यांना पण आज भेटणार आहे, त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहे की आज त्यांना नक्की आपल्याला काय संदेश द्यायचा आहे या मार्फत। तर चला वेळ न घालवता आज आपण मॅडमकडे जाणार आहे, चला जाऊया। नमस्कार सर्वांना। आज या ठिकाणी ड्रीम्स डिझायनर फाउंडेशन प्रस्तुत गीता पोटे मॅडम, अस्मिता फाळके मॅडम, दर्शना जैन मॅडम यांनी आज हा संक्रांती मेला ऑर्गनाइज केला आहे। मॅडम नमस्कार। आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ मंगल या ठिकाणी तुम्ही आज संस्कृती मेला आयोजित केलेला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगताल? तमाम बारामतीकरांना तुम्ही काय सांगताल? नमस्कार, मी अस्मिता फाळके। मी गीता महेंद्र पोटे। नमस्कार। नमस्ते, मी दर्शना जैन। आम्ही ड्रीम डिझायनर फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी 2025चा संक्रांती मेला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आपण राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बिगवन रोड बारामती या ठिकाणी दिनांक 9, 10, 11 3 दिवस आपण हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। तरी बारामतीकरांना मनमुराद खरेदी करण्यासाठी तसेच इथे खाऊ गल्ली आहे, तर मनमुराद खाण्यासाठी खवय्यांसाठी खूप छान छान इथे प्रोडक्ट्स आहेत। तर त्यांच्यासाठी आपण हा मेला आयोजित केलेला आहे। सदर मेल्यामध्ये लहान मुलं येतात, तर लहान मुलांना खेळण्यासाठी इथे किड्स झोन पण आपण ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक अशा बाईक्स आहेत, तर त्याचं शोरूमही किंवा त्याची माहितीही या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे मिळणार आहे। मॅडम आज या ठिकाणी बऱ्यापैकी आज मी सर्वांचे रिव्ह्यू घेतले, छोटे छोटे स्टॉल आलेले आहेत गृह उद्योग म्हणा, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? गृह उद्योगांबद्दल माहिती सांगायची तर आपल्या महिला ज्या आहेत, भारतीय परंपरेमध्ये पूर्वी महिला चूल आणि मूल यामध्येच गुरफटलेली राहत होती, परंतु आता तसं नाहीये। महिलांना व्यासपीठ मिळालं की ती मुक्त संचार करू शकते आणि तिची भरारी जी आहे ती इतकी उंच असते की तुम्हाला या फाउंडेशननी जो कार्यक्रम आज ऑर्गनाइज केलेला आहे त्याच्या माध्यमातून दिसेलच। काही गृहिणी अशा आहेत की त्यांचे होममेड प्रोडक्ट्स जे आहेत किंवा हस्तकलेचे त्यांचे जे साहित्य आहे ते तुम्हाला घरी त्यांना तेवढं व्यासपीठ मिळत नाही, परंतु त्यांना असं जर का व्यासपीठ मिळालं तर त्या प्रोडक्टला अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळते। त्या संधीचं त्यांनी सोनं केल्यानंतर त्या प्रोडक्ट्स जे आहेत
तर त्या प्रोडक्ट्सला पण तुम्हाला एक चांगलं उत्पादन तुमच्या घरापर्यंत पोचतं आणि त्या महिलांनाही त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्याच पद्धतीने तिचं अर्थार्जन करण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी तुम्हाला मिळते. आज या ठिकाणी ड्रीम्स डिझायनर फाउंडेशन बद्दल तुम्ही सांगा की फाउंडेशन तुम्ही कधी चालू केलेलं आहे आणि दरवर्षी तुम्ही हा मेळा भरवता, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? ड्रीम डिझायनर फाउंडेशन हे 2019 साली आपण 6 वर्षापूर्वी चालू केलेलं होतं. सहज आम्ही मैत्रिणी बसल्यानंतर आमच्यामध्ये मॅनेजमेंट हे उपजतच गुण होते, परंतु यातून काहीतरी समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने आम्ही महिलांना एका छताखाली गोळा करून त्या महिलांच्या व्यवसायाला एक भरारी देण्यासाठी हे या फाउंडेशनची स्थापना केली. याच्या माध्यमातून छोटे मोठे जे उत्पादक आहेत किंवा उद्योजक आहेत तर त्यांना एक व्यासपीठ, एक मार्केट मिळवून देण्याचा आमचा कायमच सातत्याने प्रयत्न असायचा. तर तो आम्ही साध्य केलेला आहे. अनेक प्रोडक्ट पण तयार करायला लावून त्यांना आम्ही व्यासपीठ, इथं बाजारपेठ उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांच्या प्रोडक्टला भरघोस असा प्रतिसाद मिळून त्याचे मोठे मोठे उद्योजक पण घडलेले आहेत. हे आम्हाला फाउंडेशनचं एक म्हणजे गेन आहे असं आम्ही म्हणू शकतो. त्याच पद्धतीने समाजाचं आपण देणं लागतो या भूमिकेतून आम्ही एकाच व्यासपीठावरती आम्ही महिला ज्या आहेत त्या म्हणजे आज आवर्जून सांगावंसं वाटतं, त्या सर्व गुणसंपन्न तर असतातच, परंतु त्यांच्यामध्ये इतके कलागुण असतात की आम्ही म्हणजे ज्या पद्धतीने एक महिला आहे ती चूल पण सांभाळते, मूल पण सांभाळते, अर्थार्जन पण करते, त्यांना म्हणजे स्वयंपाक पण करता येतो, घर झाडताही येतं, शॉपिंगही करता येते, कमवताही येतं. तर ह्या सर्वच गोष्टी एक महिला करते. त्याच पद्धतीने हे व्यासपीठ जे आहे हे सर्व गुणसंपन्न असं व्यासपीठ आहे. याच्या माध्यमातून आज जो आपण पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे किंवा प्लास्टिकचा भस्मासूर जो आपल्याला त्रास देत आहे, तर याला आपण टॅकल करण्यासाठीही आम्ही समाजाला काही संदेश देत राहतो. या पर्यावरणपूरक हे जे असे कार्यक्रम आपले राबवले जातात तर हे पर्यावरणपूरक होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. यामध्ये आम्ही प्लास्टिक बंदी आणि जो कचरा आपण ई कचरा असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा ज्याचं वेस्ट मॅनेजमेंट होऊ शकत नाही, तर अशा प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा तो होऊच न देणे किंवा त्याला पर्यायी वापर करणे या अनुषंगानेही आम्ही या ठिकाणी लोकांना सातत्याने सांगत राहतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला हाही आम्ही संदेश देत राहतो. तर त्याच पद्धतीने आपल्याकडे जे पंचमहाभूत आहेत, पंचतत्व जे आहेत, नदी असू द्या, पाणी असू द्या, म्हणजे जल, वायू, पाणी, तर ह्याचाही ऱ्हास होत आहे. तर आम्ही मागच्या वेळेला मिट्टी बचाओ म्हणून एक अभियान राबवलं होतं. तर त्याच्या माध्यमातून मातीचं म्हणजे लोक बोलतात आता पाणी खराब होतंय किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय वायूवरती, तर आम्ही मागच्या एक्झिबिशनच्या वेळेला हा संदेश दिला होता की आपली मातीही वाचवायला पाहिजेत, कारण मातीच जर वाचली नाही तर आम्ही वाचणार नाही. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे आम्ही संदेश समाजाला देत राहतो आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही कामही करत राहतो. मॅडम, माझा एक लास्ट प्रश्न आहे तुम्हाला, जो आज तमाम बारामतीकर तुम्हाला आज बघत आहे, हा संक्रांती मेळ्याचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, आज त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? तमाम बारामतीकरांना मी हे सांगू इच्छिते, आज आपण संक्रांती मेळा हा वर्षातील पहिला सण आहे. संक्रांत म्हणली की महिलांचा आवडता सण असतो, कारण त्यावेळेला तिला नटण्या मुरडण्याला अत्यंत वाव मिळत असतो, जो की महिलांना आवडता विषय आहे. तर या पहिल्याच वर्षातील पहिल्याच सणाला जे पण काही तुम्हाला घरात उपयोगी वस्तू आहेत, वाहनाच्या वस्तू असू द्या, हळदी कुंकापासून ते वाहनाच्या वस्तूपर्यंत, अत्तराच्या बॉटलपर्यंत तुम्हाला सर्व एकाच छताखाली सर्व उत्पादनं मिळणार आहेत. बारामतीकर महिला ज्या आहेत त्यांना वेळ फार कमी असतो, कारण आमच्या सर्वच महिला ह्या जॉब करणाऱ्या आहेत. घरात त्यांना वेळ नाहीये, खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांना एकाच छताखाली अत्यंत कमी दरामध्ये सुंदर अशा वस्तू घेण्याची एक सुवर्ण संधी आम्ही बारामतीकरांना उपलब्ध करून दिलेली आहेत. त्या संधीचा त्यांनी खूप खूप उपयोग करून घ्यावा व आपली संक्रांती गोडधोड करावी हे आव्हान आम्ही या माध्यमातून करत आहे. धन्यवाद मॅडम. तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद मॅडम. हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत. राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बारामती भिगवण रोडला हा संक्रांती मेळा आयोजित केलेला आहे ड्रीम्स डिझायनर फाउंडेशन या मार्फत. मॅडम, मला एक सांगा, याचं इकॉनॉमिक्स कसं असतं?
सर यामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे आपल्याकडे जे स्टॉल लावतात लोक, तर त्या स्टॉल होल्डर जे आहे त्यांच्याकडनं आपण अत्यंत माफक दरामध्ये त्यांना स्टॉल उपलब्ध करून देतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी खर्चही प्रचंड असतो, कारण एवढं भव्य दिव्य असं तुम्हाला कार्यालय यासाठी लागतं. ॲडव्हर्टायझिंगचं माध्यमही बरेचसे वापरावे लागतात. त्याच पद्धतीने आपण काही स्पॉन्सर लोक असतात तर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप ही मिळून जाते. राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, बारामती भिगवण रोडला सुंदर असं संक्रांती मेळ्याचं आयोजन ड्रीम्स डिझायनर फाउंडेशन मार्फत आज जे आयोजक आहेत सो गीता पोटे मॅडम म्हणा, त्यानंतर सो अस्मिता फलके मॅडम म्हणा, सो दर्शना जैन मॅडम म्हणा, यांनी. मॅडम मला तुम्ही एक सांगा की ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे त्या कंपनीबद्दल तुम्ही काय सांगताल? आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे स्वामी पॅकेजिंग. हे बारामतीमधलं एक पॅकेजिंगसाठी आपल्याला पुण्याला जावं लागायचं, तर बारामतीमध्येच ते उत्कृष्ट असं पॅकेजिंगचं एक युनिट उभा झालेलं आहे, तर त्याला अवश्य भेट द्या. तर त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲथर बाईक, जे आपल्या ई बाईक आहे, आता आपली ई रिव्होल्युशन चालू आहे, तर त्यांच्याकडनं त्यांचे सगळे प्रोडक्ट्स इथं बघायला मिळतील. तर ई बाईक्स हे दोघं जण आहेत. त्याच पद्धतीने को स्पॉन्सर आहेत आपले मालपानी ग्रुप जो आहे, त्यांनी अमृत चहा म्हणून त्यांचं नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. तर त्यांच्या चहा इथं मोफत चाखण्याची तुम्हाला सुवर्णसंधी आहे. तर तुम्ही ज्यावेळेला भेट द्याल तर तेही को स्पॉन्सर्ड आहेत आपल्याला. त्याच्यानंतर जावेद हबीब, जे आपले ब्युटिशियन्स क्षेत्रामध्ये नामांकित असे आहेत, तर तेही आहेत हेअर सलून वाले. आणि बारामती मधली स्वराज फर्निचर पण आहे. स्वराज फर्निचर जे आहे ते एक पारंपरिक भव्य असं फर्निचरचं दालन आहे, तर ते को स्पॉन्सर आहेत. श्रीराम कुल्फी बारामतीमध्ये एक खूप छान उच्च दर्जाचं असं कुल्फीचं प्रोडक्ट आहे, त्याला मागणी भरपूर आहे, तर ते को स्पॉन्सर आहेत. तर अशा प्रकारचे स्पॉन्सर आणि सर्व प्रकारच्या फॅन्सी कपड्यांचं भव्य दालन जे बांदलवाडीमध्ये इंदापूर रोडला आहे, श्री बालाजी सारेज. आणि तुम्ही सगळे ज्यांना ओळखता, योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ, यांचे सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आज संक्रांती मेला 2025ला ड्रीम डिझायनर फाउंडेशन या मार्फत तुम्ही सर्वांनी तुमचा सहभाग नोंदवला. तर थँक्यू मॅडम, तुम्ही आज खूप चांगल्या प्रकारे आज आम्हाला माहिती सांगितली. जो आज आमचा बारामतीकर, जो आमचा युट्यूब परिवार बघत आहे, जरूर या संक्रांती मेळ्यामध्ये सहभाग होईल आणि सुंदर असे घरी त्यांचे प्रोडक्ट्स म्हणा, खाण्याचे प्रोडक्ट्स म्हणा, घरगुती वस्तू म्हणा घेऊन जातील. धन्यवाद मॅडम. बांदलवाडी, बारामतीच्या जवळच बांदलवाडी जे आहे तिथं बालाजी सारीज नावाचं भव्य असं साड्यांचं शोरूम आहे, जे की महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर अत्यंत सुंदर आणि अल्प दरात साड्या ज्या मिळतात, तर त्या बांदलवाडीच्या बालाजी सारीजमध्ये, तर तेही आपले स्पॉन्सर आहेत. तर अशा पद्धतीने कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स आहेत. आपण आता एंट्री केलेलीच आहे, तर प्रत्येक भरपूर स्टॉल आहे, माहिती घेणार आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. या मथुरा ड्रायफ्रुट्स मसाल्यामध्ये तुम्ही आज काय आणलेलं आहे या संक्रांती? माझ्याकडे मसाले आहेत, सगळ्या 8 प्रकारचे मसाले आहेत. एक मथुरा स्पेशल आहे, एक मालवणी आहे, कोल्हापुरी आहे, विदाऊट कांदा लसूण आहे, कांदा सातारी घाटी मसाला आहे, मिरची पावडर आहे. सातारा घाटी मसाला हे प्रोडक्ट मी जरा नवीनच ऐकून, त्याबद्दल जरा सांगा बरं. सातारा घाटी मसाला म्हणजे त्यात कांदा लसूण जास्त वापरला जातो आणि टेस्टलाही फार छान लागतो तो. आणि स्पेशली सावजी आहे, सावजी मसाला नागपूर स्पेशल आहे नॉनव्हेज साठी, तोही छान आहे टेस्टला. आणि साधारणतः प्राइस किती आहे? सातारा घाटी मसाला 200 रुपये प्राइस आहे आणि मालवणीचे आहे 280, कोल्हापुरीचे आहे 280, मिरची पावडर 100 रुपयाला आहे. 200 ग्रॅमचे पाऊच आहे, परवडणारच आहे. ठीक आहे मॅम, VP Plus बारामती युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी पुढं पाहू शकता वेगवेगळ्या अगरबत्ती म्हणा, धूप म्हणा. मॅडम नमस्कार. मॅडम आपलं नाव? अपूर्वा पंड्या. मॅडम तुम्ही आज या ठिकाणी वेगवेगळे उत्पादन दिसत आहेत आम्हाला. या संक्रांती मेळ्यामध्ये स्टॉल मध्ये तुम्ही काय सांगता? संक्रांतीसाठी मी यावेळी कस्तुरी फ्लेवर 60 रुपये डझन स्पेशल ग्राहकांसाठी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे धूप मध्ये ऑफर लावलेले आहेत, गुगळ कापूर आणि अष्टगंध अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धूप माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि ऑर्गॅनिक मध्ये गाईच्या शेणापासून तयार केलेला धूप आहे. त्याच्यानंतर
माझ्याकडे हवन नावाचा एक धूप आहे. त्याच्यामध्ये हवन सामग्रीपासून तयार केलेला धूप आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये डेली आपण सर्वाइव्ह करत असतो. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटीसाठी आपण हवन करत असतो, पण डेली आपण हवन करू शकत नाही. तर त्या सामग्रीपासून तयार केलेलं हवन धूप आहे, जेणेकरून आपण डेली हवन करण्याचं पुण्य पण मिळतं आणि पॉझिटिव्हिटी घरात राहते. म्हणजे नॅचरल पूर्ण सर्व आहे, पूर्ण ऑर्गॅनिक माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे माळेगावमध्ये. हो, माळेगावमध्ये. ठीक आहे मॅडम, माझा युट्यूब चॅनल आहे VP Vlogs बारामती युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, येस. आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. नक्कीच बारामतीकर या संक्रांती मेळ्याचा आणि तुमच्या या ठिकाणी स्टॉलला येतील आणि घेऊन जातील. नक्की. थँक्यू. या ठिकाणी आपण प्रत्येक स्टॉलला जाऊन माहिती घेणार आहे. तर मॅडम नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव? मी प्रज्ञा शिंदे. या ठिकाणी संक्रांती मेळ्यामध्ये श्री बालाजी सारीज म्हणून तुम्ही हे केलेलं आहे. तर या तुम्ही काय सांगताल, आज तुमचा कोणता स्टॉल आहे? श्री बालाजी साडीज म्हणून आमचा साड्यांचा स्टॉल आहे. आमचं शॉप देखील आहे इंदापूर रोडला, बांदलवाडी येथे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या इकडे. मागचे 2-2.5 वर्ष झाले आम्ही स्टॉल इथे लावतोय जिजाऊ भवनला. चांगला प्रतिसाद असतो इथे लेडीजचा आणि छान वाटतं, म्हणजे नाही का, एक वेगळं काहीतरी आपण चाललोय पुढे, त्यामुळे वेगळं करतोय त्यामुळे. आणि एक आपली एक पब्लिसिटी होते, थोडंसं आपल्या एरियाच्या बाहेर पडून नाही का लोकांना माहित पडतं की थोडंसं एक्सप्लोर करावं बाहेर देखील. त्या ह्याने छान आहे, म्हणजे एक प्लॅटफॉर्म चांगला आहे सगळ्यांसाठीच. आणि या सर्व प्राइस वगैरे किती आहे साधारणतः? प्राइस अगदी रिझनेबलच आहेत, परवडतील अशाच प्राइसला ठेवाव्याच लागतात. आणि त्याच्यावर आपण एक 10 ते 20% डिस्काउंट देखील देतो. थँक्यू मॅडम. VP Vlogs बारामती हा युट्यूब चॅनल आहे, नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्ते. माझा VP Vlogs बारामती हा युट्यूब चॅनल आहे. आज या ठिकाणी तुम्ही संक्रांती मेळा भरवलाय. तुमचा स्टॉल जो आहे याबद्दल थोडी माहिती सांगा ना. आमच्या ब्रँडचं नाव निशानी आहे. मी अकलूज वरून आलेलो आहे. अकलूज वरून आले. खूप लांब आहे. जवळच आहे तसं. तर आमच्याकडे साडीज, हँडलूम साडीज वगैरे किंवा कुर्तीज वगैरे असतात. सो स्पेशली आमचं ऑर्गॅनिक क्लोदिंग वरती जास्त भर आहे. सो त्याच्यामध्ये नॅचरल फायबर सोबत पण काही आम्ही वेगवेगळ्या गोष्टी आणि एक्सपेरिमेंट्स करत असतो. तर आम्ही असे इको प्रिंटिंगचे हे डायरीज वगैरे पण आम्ही बनवतो. घरगुती बनवताय का तुम्ही? हा, मी स्वतः म्हणजे माझा ब्रँडच आहे स्वतःचा. मॅन्युफॅक्चरिंग पण करतो. हो, खूप सुंदर. थँक्यू. मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्ही आणलेले. थँक्यू मॅडम. थँक्यू. सर नमस्कार. तुमचं नाव? विजय चव्हाण. तर या ठिकाणी संक्रांती मेळा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही खाण्याचे आयटम ठेवलेले आहे. यस. याबद्दल जरा सांगा बरं. आपला ब्रँड आहे लिल पफ नावाने. ठीक आहे. याच्यामध्ये जे लहान मुलांचे आयटम्स असतात, कुरकुरे झाले, पफ झाले किंवा व्हेज बिर्याणी झाले, रिंग्स रोलर्स झाले, त्या प्रकारचे आयटम्स आहेत. आपलं हे ओन मॅन्युफॅक्चरिंग आणि आपले सगळे प्रोडक्ट हे विदाउट ऑइल फ्राय, म्हणजे पूर्णपणे एक्सट्रुडेड बेक केलेले प्रोडक्ट्स असतात. त्याच्यामध्ये कोणतेही म्हणजे असं ऑइल फ्राय वगैरे केलेले प्रोडक्ट्स नाही आहे ते. आणि लहान मुलांच्यासाठी किंवा इव्हन मोठ्यांच्यासाठी देखील एकदम खाण्यासाठी एकदम हेल्दी आणि प्रॉपर स्नॅक्स आहे ते. रुद्राक्षी फूड्स हे मॅन्युफॅक्चरिंग आहे, ते स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं त्याच्यामध्ये. हो. म्हणजे तुम्ही फरसाणा पूर्णपणे सगळं मॅन्युफॅक्चरिंग कुठून आले सर तुम्ही? आपलं करावागजला आहे प्लॅन. करावागज, मुरगाव रोड जवळच आहे मला. जवळच बारामतीमध्येच आहे. थँक्यू सर. आमचं VP Vlogs बारामती युट्यूब चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. मॅडम नमस्कार. या ठिकाणी तुम्ही शारदा पूजा भंडार खूप सुंदर असं स्टॉल लावलेला आहे. मॅडम तुमचं नाव? अनुराधा सचिन काळे. काय सांगताल बरं तुमच्या स्टॉल विषयी जरा माहिती सांगा आमच्या लोकांना. स्टॉल विषयी माहिती सांगायचं तर आमच्याकडे विशेष आकर्षण म्हणजे भीमसेन कापूर आहे, सुवर्णदीप आहे, स्वामीदीप आहे आणि शिवाय आपण होलसेल दरामध्ये सर्व सामान विकतो, जे सामान्यपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सामान्यांना परवडेल असं. बरोबर आहे. ह्या वस्तू आहेत ह्या सामान्य लोकांनीही घेतल्या पाहिजेत. हा आपला उद्देश आहे जास्त. तुम्ही कुठून आलेत मॅडम? बारामतीमधून. बारामतीमधून. दरवर्षी तुम्ही या स्टॉलला हे करता? हो हो, प्रत्येक वर्षी स्टॉलला असतो. काय म्हणता मावशी? मौलीनगरला तुम्ही? हो, मौलीनगर. बघा मित्रांनो, आज आपला युट्यूब परिवार बघत आहे, जरूर या ताईंकडून या आणि या वस्तू खरेदी करा. खूप सुंदर अशा वस्तू आहेत.
मी तर तुम्हाला एवढं मार्फत दाखवतोय, पण एवढं पॉसिबल होणार नाही सगळं दाखवणं, तर जरूर या ठिकाणी सर कुरुंदाचं जातं पण आहे आपल्याकडे, कुरुंदाचं जातं स्पेशल. अच्छा, हे काय खाली कुरुंदाचं जातं सर, खाली ते उदबत्ती स्टँड आहे. होय का? अच्छा, लाकडे. आणि हे कुरुंदाचं जातं. बनवून देताय का? हो, आपण बनवूनच घेतो. बनवूनच घेतो. किती प्राइस आहे त्याची? 6000 रुपये प्राइस आहे. 6000 प्राइस. 8 तास चालणारी अगरबत्ती, 3 तास चालणारी अगरबत्ती पण आहे आपल्याकडे खास सणांसाठी. त्याची किती प्राइस आहे? सर आपण ऑफर मध्येच देतो. 125 किंमत आहे एमआरपी, पण आपण 100 रुपये. हो आहे ना. 3 तास जाते कधी? ही 3 तास चालणारी अगरबत्ती आहे आपल्याकडे. बघा मित्रांनो, अयोध्या प्रीमियम फ्लोरा अगरबत्ती, ही अगरबत्ती 3 तास जाते आणि ह्याच्या ऑफर पण त्यांनी दिलेले आहे. आणि 19 कार्ड आहेत ना त्यामध्ये? 10 कार्ड आहेत. 10 कार्ड आहेत. बघा किती मोठी अगरबत्ती आहे आणि नावही किती सुंदर आहे, अयोध्या. खूप सुंदर आहे. थँक्यू मॅडम. आमचा VP+ बारामती युट्यूब चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज या ठिकाणी तुम्ही आज हा वुमन्सचा वेअरचा स्टॉल लावलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? माझ्या शॉपचं नाव आहे बॅग्स अँड मोर. सूर्यनगरीमध्ये माझं शॉप आहे, सासरवाडी हॉटेलच्या वरती. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या डेली वेअर किंवा एक्सक्लुझिव्ह बॅग्स तुम्हाला मिळतील अगदी योग्य किमतीमध्ये. हे माझं म्हणजे एक साधारणतः किती प्राइस? माझी स्टार्टिंग रेंज अगदी 40 रुपीज पासून अगदी 1000 पर्यंत पण आहे. 40 रुपयापासून 1000 पर्यंत तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता. हो. आणि अतिशय क्वालिटी चांगली मिळेल तुम्हाला. प्लस तुम्ही जर बल्क ऑर्डर वगैरे दिल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तुम्ही जास्त वस्तू जर खरेदी केल्या त्यामुळे तुम्हाला अजून तुम्हाला डिस्काउंट. येस. रिटर्न गिफ्ट साठी बॅग ही चांगला ऑप्शन आहे. एखाद्याला बिझनेस चालू करायचा नव्याने तर जरूर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. नक्की. धन्यवाद मॅडम. तुमचं नाव काय? अमृता इजारे. तुमचं सूर्यनगरीमध्ये आहे ना? सूर्यनगरीमध्ये सासरवाडी हॉटेलच्या वरती 5वी लेन सूर्यनगरीची. धन्यवाद मॅडम. आमच्या VP+ बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मॅडम. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव? अस्मिता शेळके. तुम्ही आज काय आणलेलं आहे स्टॉल मध्ये? आज मी 3 पीस 2 पीस साड्या आहेत, काही कुर्ती आहेत. कुर्तीज बद्दल सांगा बरं, कशी त्याची साधारणतः प्राइस आहे? आता बारामती मध्ये गेलं तर बऱ्यापैकी प्रिया सारीज म्हणा किंवा साई कलेक्शन म्हणा, या ठिकाणी टॉप वगैरे कुर्तीज मिळतात. तुमच्याकडे असं वेगळं काय आहे? वेगळं माझ्याकडं 250 पासून कुर्ते चालू आहेत. काही चिकनकारीमध्ये, प्युअर चिकनकारीमध्ये कुर्ते आलेले आहेत आपल्याकडं. काही सिगारेट मध्ये पण? काही 3 पीस आहेत, हे असे 3 पीस मध्ये आहेत, 2 पीस मध्ये आहेत. आपल्याकडे इरकल पण ठेवलेलं आहे, हे असे इरकल मध्ये पण आहेत. प्रिंटेड साड्या पण आहेत आपल्याकडे. मॅडम तुम्ही? जळोची. हो. धन्यवाद मॅडम. VP+ बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मॅडम. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी संक्रांती मेळ्याला तुम्ही आज खूप सुंदर असं बघत आहे आम्ही, असं आकर्षक डिझायनिंग वस्तू लावलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? आवड म्हणूनच आहे आणि हे सगळे नवीन आयटम आहेत आता सध्याच्या याच्यासाठी, म्हणून हे नवीन आयटम खूपच वेगळं दिसते असं, एकदम छान सुंदर नाही का सर? हे सगळे नवीन आयटम. तर तुम्ही स्वतः बनवले का? तुम्ही घरगुती बनवले? सर्व होममेड वस्तू? होममेड वस्तू. आणि साधारणतः प्राइस वगैरे कशी राहते त्याची? प्राइसचे म्हणजे सगळं ह्याच्या ह्याच्यावरती हे प्रत्येकाचे सेपरेट प्राइस आहेत, वेगवेगळ्या प्राइस आहेत. ही याची किती प्राइस आहे ही प्लेटची? नाही, हे याच्यातलं पण हे मी ह्याच्यावरती ठेवलेले आहेत, हे 80 रुपयाला आहे. प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस. सर्व संक्रांतीसाठी स्पेशल आहे, वेगळं युनिक काहीतरी नाही का? हे मार्केटमध्ये तुम्ही आणलेले. हो चालेल. धन्यवाद मॅडम. थँक्यू. नमस्कार. माझ्या दुकानाचं नाव लिशा कलेक्शन आहे. कचेरी रोडला माझं शॉप आहे आणि माझ्याकडं वेस्टर्न वेअर आणि विंटर वेअर, तसेच 1 पीस 2 पीस 3 पीस सिगार सेट सगळं भेटेल. इनर गार्मेंट पण आहे. आता इथं एक्झिबिशन साठी आपण फक्त विंटर वेअर आणि वेस्टर्न वेअर आणलंय. विंटर मध्ये सगळे कोरियन असे युनिक वगैरे असे टॉप्स असतात माझ्याकडे. हे बघा, हे असे कोरियन स्टाईल मध्ये युनिक आले. हे बघा, हे गुगल पिक्सला ह्याचे फोटोज आहेत आणि रेट गुगल पिक्सला पिंटरेस्ट वर 799 899. आपल्याकडे फक्त 400 450 ते 500 याच्या आतमध्ये आहेत सगळे. हे बघा, हे असे वेस्टर्न विंटर आहे हे असे, आणि हे वेस्टर्न कलेक्शन पण आहे असं. असे वेस्टर्न टॉप्स आहेत. सुंदर कलेक्शन तुम्ही काही स्वतः बनवले? नाही, बनवलेलं नाहीये, पण अगदी युनिक चूज करून आपण बाहेरनं तुम्ही मागवलेलं आहे खास बारामतीकरांसाठी.
बघा मित्रांनो, आज मॅडम तुम्हाला दाखवतात, तर माहिती आहे मॅडम, तर जरूर एकदा या, भेट द्या. आज खूप मॅडमला उत्सुकता आहे आपल्याला दाखवण्याची, पण आपल्याला अजून भरपूर स्टॉल हे करायचे पण लावलेले आहेत ते पण बघू शकतात. तिथे पाठीमागे लावलेलं आहे. जरूर त्यांना एकदा स्टॉलला त्यांच्या भेट द्या. धन्यवाद मॅडम. आमचा VP Plus बारामती युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार तुमचं सर. नाव? मी सौ अनघा चैतन्य कुलकर्णी. मी एक ॲस्ट्रोलॉजर आहे. गेली 7 वर्ष झालं मी हात आणि पत्रिका बघते. आज आपण राजमाता जिजाऊ भवनला आहोत. आपल्याकडे सर्व गोष्टी क्रिस्टलशी रिलेटेड आहेत आणि देवपूजेच्याही साहित्य आहेत. यामध्ये क्रिस्टलमध्ये बरेचसे ब्रासलेट्स आहेत. त्यासोबत आज स्पेशल 2 ऑफर तुमच्यासाठी आहेत. एक 99 रुपयांमध्ये तुम्हाला कुंडली दिली जाणार आहे, जी 3 वर्षांसाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला 3 वर्षांच्या मंथली सांगितलेल्या असतील. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माझे कन्सल्टन्सी चार्जेस 500 रुपीज आहेत. तर आज आपण स्पेशल पर्सनसाठी 250 रुपयांमध्ये हे करतोय का. त्यामध्ये फक्त 14 लोक असतील, कारण माझा 14 नंबर आहे आजचा. त्यासाठी फक्त 14 लोकांसाठी ही ऑफर आहे. मॅडम तुम्ही कुठून आले? मी पुण्यामधून आलेली आहे. पुण्यामधून. तुम्ही दरवर्षी बारामतीला भेट देता? हो. कसा राहतो लोकांचा प्रतिसाद? खूप छान, एकदम चांगला अनुभव आहे, म्हणून तर परत स्टॉल लावतोय. आणि प्राइस खूप कमी आहे. हो, प्राइजेस तुम्हाला आज ऑफर मध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आपल्याकडे आज प्युअर हळदीचं कुंकू पण आहे, जे पंढरपूरचं प्रसिद्ध आहे. त्यानंतर अष्टगंध बुक्का. त्यानंतर हा अजून एक स्पेशल आयटम आहे. हा साधारण कुणाकडे मिळत नाही. हा नजर उतारा दोष आहे. ज्या लोकांना आजारी पडतात, दवाखान्यामध्ये जाऊन पण काही उपयोग होत नाही, अशा लोकांसाठी आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याचाच उपयोग जे दुकान खूप जास्त चालतंय किंवा ऑफिस तुमचं खूप जास्त प्रमाणामध्ये चालतंय आणि अचानक ते बंद होतं, त्यावेळेस याचा खूप चांगला उपयोग होतो. थँक्यू. थँक्यू मॅडम. आमचा युट्यूब चॅनल आहे VP Blogs बारामती, नक्की सबस्क्राईब करा. हो, नक्की. चांगली तुम्ही माहिती सांगितली. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी विदुला दीक्षित आणि मी पुण्याहून आली आहे. आणि माझी संपूर्ण हँडमेड ज्वेलरी आहे. हे सर्व आर्टिफिशियल मण्यांची मी हँडमेड ज्वेलरी केलेली आहे. सगळं हाताने बनवलंय. हे ब्रेसलेट आहेत, कानातली आहेत, गळ्यातली आहेत, वेगवेगळे व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये गळ्यातल्यांमध्ये. आणि माझा पहिलाच अनुभव आहे हा. बारामतीत पहिल्यांदा आली आहे मी, त्यामुळे आता बघू कसा रिस्पॉन्स मिळेल. आकर्षित हो. वस्तू नाही का असं. हो, की नक्कीच आमचे जे वुमन्स बघत आहेत, हा, तो आमचा युट्यूब परिवार आहे, या ठिकाणी संक्रांती मेळ्याला भेट दिला. पहिले तुमच्या स्टॉलला येऊन इथं. हो हो हो. साधारणतः रेंज काय आहे? 350 पासून पुढे. 350 आणि कानातली आहेत ती 50 आणि 100 अशी आहे. धन्यवाद मॅडम. आमचा युट्यूब चॅनल आहे VP Blogs बारामती, नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम तुमचं नाव? ज्योती वीरेंद्र भरते. आज या ठिकाणी ओम साई गृह उद्योग याबद्दल तुम्ही काय सांगता तुमच्या स्टॉल बद्दल? माझ्या स्टॉलमध्ये सगळे प्रीमिक्स आहेत आणि ते इन्स्टंट आहेत. 10 ते 15 मिनिटांमध्ये ते होऊन जातात घरी. म्हणजे प्रत्येक नाश्त्याचा प्रकार माझ्याकडे मिळतो रेडीमेड तयार. बेकरी फूड्स आयटम म्हणा किंवा घरातले काय फूड्स म्हणा, हे सर्व तुमच्याकडे आता? हो, सगळे अवेलेबल आहे. घरी बनवलेले? हा, मी स्वतः घरी बनवते. कुठून आलेत मॅडम तुम्ही? मी बारामतीतून, देसाई स्ट्रीट. हा, देसाई स्ट्रीट मध्ये राहते. या सर्व वस्तू तुम्ही घरी होममेड? सर्व होममेड आहे. कसा आहे बारामतीकरांचा प्रतिसाद कसा आहे? छान आहे. छान आहे. हो, मस्त. अच्छा, वेळ आहे का? म्हणजे दोन्ही तुम्ही कंबाईन केलेली. मॅडम तुम्ही, तुमचं नाव काय मॅडम? मी प्रिया जैन, साई कुकीजची ओनर आहे. कुठून तुम्ही? बारामतीच. बारामती. हो. तर तुम्ही सगळं होममेड केलेलं आहे? हो, घरी करतो आपण. सगळे गव्हाचे प्रोडक्ट्स आहेत आपले. अच्छा. श्री स्वामी समर्थ साई कुकीज. आपल्याकडे सगळे गव्हाची खारी स्पेशलिस्ट आहे माझी. आणि गव्हाचे बिस्किट, क्रीम रोल, गव्हाचे सगळे गव्हाचे पदार्थ आहेत. गव्हापासून बनवलेलं ऑर्गॅनिक. हो, ऑर्गॅनिक बनवताय. हो, सुंदर. सगळं गव्हाचं आहे आपलं. आणि मॅडम तुम्ही हे सर्व ढोकळा मिक्स म्हणा, मूग डाळ, भजिया, डोसा पीठ म्हणा, सर्व घरीच बनवतो? हो, मी स्वतः घरी बनवते. आणि स्वच्छ निवडक असं माझं उत्पादन आहे. खूप सुंदर, पौष्टिक पण आहे. हे काय आहे? हे टोमॅटो, बीट आणि पालक कुरकुरे आहेत. हे पण मी स्वतः घरीच बनवलेले आहेत. घरीच बनवले. हो. धन्यवाद मॅडम. माझा युट्यूब चॅनल आहे VP Blogs बारामती. थँक्यू. थँक्यू.
मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम तुमचं नाव? माझं नाव रेणुका अमित गरवाली आहे. आम्ही माडेगावला राहतो. माळेगावला राहतो. हा, आणि मी असं प्युअर कच्छची आहे, त्यामुळे माझं थोडी मराठी तुम्हाला अलग वाटणार. माझ्याकडे सगळं बांधणीचे प्रोडक्ट आहे, हँडवर्कचे आहे, बांधणी प्रोडक्ट आहे, असं हँडवर्कचे वस्तू आहेत. हे सर्व तुम्ही बाहेर नाही केलंय का तुम्ही स्वतः होममेड बनवलंय? नाही नाही, माझं आहे ना कच्छ वरून आणते, माझं माहेर आहे ना तिथं. अच्छा, तुम्ही बाहेर आणता बारामतीसाठी? हो, आणि इथे मला 15 वर्ष झाले बारामतीला. हा, आणि साधारणतः रेंज काय आहे? रेंज तुम्हाला आहे ना 300 ते 3,500 पर्यंत भेटणार वस्तू. अच्छा. हा, 3,000 पर्यंत भेटणार तुम्हाला. कच्छचीच वस्तू, पटोला पॅटर्न, बांधणी पॅटर्न, असं फॅब्रिक वेगळं भेटणार तुम्हाला. ड्रेसचं मटेरियलचं सगळ्यांचं, कुर्तीचं वेगळंच आहे. धन्यवाद ताई. आमचे जो बारामतीकर बघत आहे नक्की ते येऊन खरेदी करा. धन्यवाद. हो, थँक्यू सर. आताच ठेवू का? मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम तुमचं नाव? मोनाली हराळ. कुठून आले तुम्ही? मी बारामतीतच राहते. बरं, आज तुम्ही या स्टॉलला काय तुम्ही लावलेलं आहे? मी पर्स लावलेले आहे आणि ज्वेलरी लावलेली आहे, आणि थोडस कॉस्मेटिक पण आहे. ओके, सर्व वुमन्स रेंजचे? हा, वुमन्स सर्व वुमन्स. साधारणतः एक रेंज काय आहे तुमच्या प्रोडक्टची? आता सगळ्याचे वेगळे वेगळे रेट आहेत. ओके, जसं चॉईस होईल तसं तुम्हाला. साधारणतः एक हितनं तिथपर्यंत एक प्राइस नाही का आपण की बाबा 10 रुपयापासून? हा, 10 रुपयापासून ते 3-4 हजारापर्यंत आहेत आपल्याकडे. म्हणजे खूप चांगलं. हो. एकदा जो आमचा युट्यूब वर बघत आहे, बारामतीकर बघत आहे, तुम्हाला कदाचित तुम्हाला ओळखेल पण येथील वस्तू खरेदी करून घेतील. नक्कीच. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता का? नाही, माझा हा पहिल्यांदाच लावलेला स्टॉल आहे. पहिल्यांदाच आहे? हो. ज्वेलरी बद्दल तुम्ही हे जे आहे हे होममेड बनवलंय का? होममेड नाहीये, हे 1 ग्रॅम मध्ये येते. हे आपण खरेदी करून आणलेलेच आहे. तर ते पॉलिश 1 ग्रॅम मध्ये येते. धन्यवाद मॅडम. आमचा युट्यूब चॅनल आहे VP ब्लॉग्स बारामती. थँक्यू. थँक्यू. नमस्कार मॅडम. मॅडम तुमचं नाव? मी सौ धनश्री धनंजय देशपांडे. माझा कला संगम नावाचा स्टॉल आज संक्रांती मेळ्यामध्ये लागलेला आहे. आज आपला स्टॉल 9, 10, 11 जानेवारी रोजी आहे. मी मोत्याच्या वस्तू सगळ्या हाताने बनवते. ह्या संक्रांतीसाठी उपयुक्त आहेत, वाण देण्यासाठी. या वस्तू तुम्ही गिफ्ट देण्यासाठी वापरू शकता. यामध्ये आपल्याकडे आहे मोत्यांची पावलं आहेत, ताटासमोर ठेवायला महिरप आहेत, कलश महिरप आहे ही जी आपण कलश सजावटसाठी वापरू शकतो, स्वस्तिक आहेत. तसेच देवासमोर वापरण्यासाठी स्वतःसाठी आपल्याला आंबाड्याचा ब्रूच आहे फ्रेंच रोज साठी. लोकरीच्या वेण्या आहेत. सर्व वस्तू तुम्ही घरगुती बनवल्यात का? हो, मी स्वतः बनवते. लोकरीच्या आणि मोत्यांच्या वस्तू कस्टमाइज करून मिळतात आपल्याकडे. आणि साधारणतः प्राइस किती आहे? साधारण आपल्याकडे 30 रुपयापासून प्राइस सुरू आहे. लहान वस्तू असतील ते आपल्याला जसं कस्टमाइज करून मिळतील त्याप्रमाणे आपल्याकडे प्राइस आहे. त्यामध्ये मोत्यांच्या विशेष आकर्षण मध्ये ह्या मोत्यांच्या पर्स आहेत आपल्याकडे. हे सर्व तुम्ही घरी बनवलेलं आहे? मी स्वतः घरी बनवलेलं आहे आणि हे जॉब करून बनवते. त्यामुळे जर का माझा व्यवसाय वाढीसाठी आपल्याकडनं ऑर्डर आली तर मला खूपच सहाय्य होईल. आणि ह्या हँडमेड आहेत वस्तू. माझा नंबर आहे 97 67 57 27 48 आणि राहायला मी शिवनगर कविमोरपंत सोसायटी, सहयोग सोसायटी समोर बारामती येथे आहे. तुम्ही मला संध्याकाळी 6 नंतर कधीही कॉल करू शकता. 6 ते 8 यावेत, कारण मी जॉब करून हा व्यवसाय करते. नक्की मला सपोर्ट होईल आपल्याला. हँडमेड वस्तू आहेत, आपल्याला कलर कॉम्बिनेशन वगैरे जसं पाहिजे तसं करून मिळेल मोत्यांच्या वस्तूमध्ये. तर माझा जो युट्यूब परिवार आज बघत आहे, जो माझा बारामतीकर बघत आहे, आज ह्या मावशींनी खूप सुंदर अशी माहिती सांगितली आणि नक्की त्यांना सपोर्ट करा. त्यांचा नंबरही त्यांनी दिलेला आहे. जर तुम्हाला हे वस्तू पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. स्वतः जॉब करून ह्या होममेड वस्तू ते बनवतात. खूप सुंदर. धन्यवाद. ताई नमस्कार. हा, आता तर काय हरकत नाही. ताई नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव? स्वप्नाली गणेश धुमाळ. ताई आज तुम्ही काय आणलेलं आहे? आज संक्रांती मेळ्यामध्ये कोणता स्टॉल काय लावलं? आमच्याकडे साड्या आहेत, सिंथेटिक मध्ये, डिझायनर पीस मध्ये, कॉटन मध्ये आहेत, प्युअर कॉटन, पैठणे आहेत, प्युअर सिल्क मध्ये, ऑर्गॅन्झा आहेत, परत माहेश्वरी आहेत, कॉटन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत.
कुठून आले तुम्ही ताई? आम्ही इथलेच आहेत बारामतीतच आहे. हो, श्रीराम साधारणतः काय रेंज आहे या साड्यांची? रेंज 5,000 पासूनच्या पैठण्या आहेत त्या आम्ही 1.5 ते 2 पर्यंत लावलेल्या डिस्काउंट मध्ये. आज जे बाहेर आपण दुकानामध्ये साड्या घ्यायला जातो, हो. प्रिया सारीज म्हणा हा. किंवा वेगवेगळे मोठमोठे दुकान आहेत, तर आपल्याकडे असं वेगळं काय आहे की आज समजा आल्यानंतर लोक नाही वेगळं मेन्यूमध्ये वेगळं बघतात ना? वेगळं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉटन मध्ये साड्या आहेत आमच्याकडे. अच्छा. रेट एकदम रेट कमी आहे असं तुम्हाला रेट कमी लावलेत आम्ही. बरं. जे बाजारात जे रेट आहेत ऍक्च्युअल मध्ये रेट त्याच्या निम्मे किमतीपर्यंत आम्ही रेट लावलेले आहेत. जसे ग्राहकांना परवडतील असे ग्रास लावलेत. ग्राहकांना तर परवडलंच पाहिजे ना. धन्यवाद ताई. माझा युट्यूब चॅनल आहे बीपी ब्लॉग्स बारामती. नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, चालेल. ताई नमस्कार. माझं नाव पूनम निलेश शिंगवले. आज आम्ही इथं सेंद्रिय हळद म्हणून ही गावरान हळद आहे, ती सर्व गुणसंपन्न हळद आहे. ते सातारावरून आलेली आहे हळद. तर ही जी हळद आहे ही पूर्ण घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. सातारावरून आलेली आहे. आम्ही घरी पॅकिंग केलेलं आहे त्याचं. आणि हे पीठ डोस्याचं ही वेगळं आहे. ओके, ठीक आहे. एकत्र हे इंद्रनील म्हणून चारोळ्याचं पुस्तक आहे. हे सायरस पुनावाला स्कूल मध्ये प्रेरणा देशमुख म्हणून मॅडम आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे स्वतः. पूर्ण चारोळे आहेत त्या पुस्तकामध्ये. प्रेरणा योगेश देशमुख. ठीक आहे, मी ओळखतो त्यांना. आमच्याच फ्रेंडचे आमची फॅमिली आहे. ठीक आहे, ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. आमचा युट्यूब चॅनल आहे बीपी ब्लॉग्स बारामती, नक्की सबस्क्राईब करताल तुम्ही. ओके सर. ताई नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव? कल्याणी पवार. ताई कुठे आले तुम्ही? माझं गाव आहे सातारा, पण आम्ही आता इथं राहिलंय मिस्टरांच्या नोकरीनिमित्त. तरी श्री स्वामी समर्थ गृह उद्योग जो आहे, उपवासाचे पापड म्हणा, वेगवेगळे शेवई म्हणा, हे तुम्ही घरगुती बनवताय? हो, शेवया नाही, फक्त हे म्हणजे पापड वगैरे असे सर्व. हे पापड कोणते आहेत? हे बटाटा आणि शाबूचे पापड आहेत. टेस्टला एकदम खूप छान आहेत हे. आणि हे फ्लेवर शेवई आहेत. हे म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हे उपवासाचे आहेत. ह्या शिंगाड्याच्या उपवासाच्या शेवया आहेत ह्या. आणि हे मसाले वगैरे आहेत असे सर्व. हे प्रीमिक्स वगैरे असे पावभाजी मसाला, मिसळ मसाला, हे सर्व वेगवेगळे प्रकारचे मसाले म्हणजे घरगुती पद्धत बनवले. हो, डंकावरती कुटलेले मसाले हे सर्व. होममेड आहे सर्व. हो, होममेड. त्यामध्ये कोणतं म्हणजे कलर वगैरे कोणता मिक्स नाहीये. एकदम छान आणि टेस्टला पण छान आहेत आणि वास पण खूप छान वगैरे आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. युट्यूब परिवार आहे, तुम्हाला बघत आहे, खूप चांगली माहिती सांगितली. थँक्यू. नमस्कार ताई. ताई तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव सिंधू गणेश गोपने. कुठे राहताय तुम्ही? बारामतीतून. अच्छा, बारामतीतच आहे. काय आहे तुमच्या स्टॉल मध्ये? आमच्या स्टॉल मध्ये आज लाकडी खेळणी आहेत. अच्छा. आकर्षित खेळणे असं काय सांगताल याबद्दल बरं? याबद्दल म्हणजे मी आज एक संदेश म्हणून ठेवलेला आहे. आता सगळी पिढी, मुलं, लहान मुलं, मोठी माणसं, आई वडील, पालक सगळेच मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत. मग प्रेरणा देण्यासाठी ना म्हणून मी एक पारंपरिक जुनी लाकडी खेळणीचं एक संग्रह केलेला आहे. जिवंत करण्याचा प्रयत्न करते. माझं ऍक्च्युली वैष्णव शोपीस म्हणून महिला गृहोद्योग आहे. माझ्याकडे सगळं लग्न रुखवत, गौरी गणपती डेकोरेशनचं सगळं प्रोडक्शन आहे. दुकानांना सप्लाय होतं माझ्याकडून. पण एक थीम संदेश म्हणून मी आज ही लावलेला आहे. तुम्हाला युट्यूब परिवार बघत आहे, जरूर येतील आणि असं सुंदर अशी त्यांच्या घरी लाकडी खेळणी घेऊन जातात. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते सर. तुमचं नाव? पंकज खेमकिशोर बत्रा. कुठून आले सर तुम्ही? मी बारामतीचाच आहे. बारामती. हो. असं सुंदर असं या ठिकाणी तुम्ही संक्रांतीला स्टॉल मध्ये आणलेले आहे वेगवेगळे, काय सांगता तुम्ही? काय हे रांगोळीचे डिझाईन आहेत माझ्याकडे. MDF मटेरियल पासून आपण तयार केलेत. लेडीज वर्गाला आजकाल वेळ कमी पडतोय, तर अशा काही गोष्टी बनवल्यात का त्यांचा वेळ वाचल. आणि खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत, खूप वेगळ्या शॉर्टकट मध्ये डिझाईन आहेत. प्राइस काय जाते सर याची? प्राइस आपली 20 रुपयापासून 300 रुपयापर्यंत आहेत. फक्त 20 रुपये? हा, 20 रुपयापासून 300 रुपयापर्यंत आहेत. तुम्हाला स्वामी आहेत, कटआउट बऱ्यापैकी आहेत आपल्याकडे, वाराचे डिझाईन आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही सर्व घरी बनवलेले हे आम्ही मित्र मिळून बनवतो. आमचं मुंबईला प्लांट आहे, मुंबईला आम्ही तयार करतोय सगळं. सुंदर सर. छान वाटतंय नाही बघून की वेगळं काहीतरी हो, की मार्केट मध्ये तुम्ही आज आणलेलं आहे. येस.
आणि प्राइसही खूप कमी आहे. खूप कमी म्हणजे लेडीज वर्गाला परवडला अशी प्राइस ठेवलेली आहे आपण. कारण काय डिझायनिंग करताना ह्या गोष्टी हे तर तुम्हाला मिळून जातात, पण हे जे नाव आहेत ना हे हो नाव वगैरे मिळत नाहीत, बऱ्याच गोष्टी मिळत नाही. नावाचे फॉन्ट तुम्हाला मिळत आहेत. बरोबर आहे सर. गाय वासरू मध्ये आहे आपल्याकडे, तुळस आहे, कलश मध्ये आहे आपल्याकडे, तुम्हाला गदा लागली गदा आहे पोरांसाठी. म्हणजे बरेच आहे डिझाईन. कोण कलर पण करतं त्याचं, कोण रांगोळी पण करतंय. सुंदर सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. माझा VP Plus बारामती YouTube चॅनल आहे. हो यस सर. सबस्क्राईब करा सर. नक्की सर. थँक्यू सर. सर नमस्कार सर. तुमचं नाव? निसार शेख. ओके. काय आणलंय तुम्ही स्टॉल मध्ये आज? साडी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या साडी, कॉटन आहे, लिनन आहे. कलेक्शन कुठलं आहे सर? सरापकोटे कॉम्प्लेक्स बारामती मध्येच आहे. साधारणतः काय रेंज आहे ह्याच्यात? 250-300 पासून तर 2,500-3,000 पर्यंत वेगवेगळी व्हरायटी. हा डिझायनर पण साड्या त्याच्यात, रेडीमेड ब्लाऊजच्या वगैरे, कलकत्ता कॉटन आहे, लिनन कॉटन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहे, साऊथ पॅटर्न आहेत. धन्यवाद सर. बोला. ताई नमस्कार. नमस्ते ताई. आज या ठिकाणी ताई तुमचं नाव? मी मुस्कान अन्सारी, RK चंदेरी वाले, तेच बारामती मधून. हो बारामती. आज तुम्ही काय आणलेलं आहे संक्रांत? इथे आमच्याकडे स्पेशली हँडलूम साडीज येतात, चंदेरी, माहेश्वरी अँड कॉटन, मेनी व्हेरायटीज. आणि ड्रेसेस पण स्टार्टर्स ठेवले आहेत. त्यामध्ये 3 पीस 2 पीस आणि कुर्तीज पण आहेत. त्यामध्ये स्टार्टिंग रेंज 850 पासून आहेत तर ऑनवर्ड्स आहे त्यामध्ये. आणि चंदेरी स्टार्टिंग 5,500 पासून आहेत. तर आपल्याकडे हो डिस्काउंट्स आहेत, सगळ्यामध्ये डिस्काउंट्स आहेत. संक्रांती आज मकर संक्रांती ते हा डिस्काउंट लावलाय का तुम्ही? एनी टाइम डिस्काउंट भेटेल तुम्हाला, कधी पण या. ऑल टाइम. येस. 365 डेज. येस. म्हणजे एक वर्ष तुम्ही कधीही तुमच्या शॉपमध्ये हो, कधी पण या कधी पण या. धन्यवाद ताई. माझा YouTube चॅनल आहे VP Plus बारामती. ओके. नक्की सबस्क्राईब करा. ओके थँक्यू. ताई नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव? माझं नाव विशाखा शिवरकर. कुठं आले ताई तुम्ही? मी इथलेच आहे, बारामती मध्येच आहे. ताई काय आणले तुम्ही स्टॉल मध्ये आता? आज आपल्याकडे साड्या आहेत, काठपदरच्या साड्या आहेत, डिझायनर साड्या आहेत, पैठणी आहेत, कॉटन मध्ये पण साड्या आहेत आपल्याकडे, कुर्ती आहेत. सर्वसाधारणतः काय रेंज आहे? आपल्याकडे साडीची रेंज 400 ते 500 पासून स्टार्टिंग आहे आणि कुर्तीची 200 पासून स्टार्टिंग आहे. 200 पासून. हो. प्युअर पैठणी वगैरे पण अवेलेबल आहे आपल्याकडे. धन्यवाद ताई. थँक्यू. ताई नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव? भारती चौधरी. थोडस मोठ्याने बोला, लोकांना आवाज येत नाही. भारती चौधरी. अच्छा. कुठं आले ताई तुम्ही? दगेंग टोरी मधून आले. माळेगाव मधून आले. ताई तुम्ही होममेड आहे का सर्व? हो. विठ्ठल प्रसाद लाडू वगैरे हे तुम्ही सगळं होममेड करताय? तिळाचे लाडू आहेत, चक्की आहे, क्रोसची चक्की आहे, हे चंक्स आहे असा, तिळाची चक्की आहे. हो. आणि हा जो गुळ आहे हा पावशेरचा 1 किलोचा आहे. हो सेंद्रिय गुळ आहे. हे ब्रिक्स आहे, हळद ही असा हे करतो. आणि हे कशाचं पीठ आहे? प्रीमिक्स म्हणून थालीपीठ आहे. थालीपीठ आहे. हो. हे तुम्ही होममेड बनवलंय? हो. सर्व होममेड. चटणी वगैरे पावडर. कसली पावडर आहे ते? गुळ पावडर आहे. गुळ पावडर आहे. अच्छा. कशी बनवली काय? पावडर आपण गुळाची गुळ तयार करूनच पावडर करतो. धन्यवाद ताई. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम तुमचं नाव? माझं नाव चांदणी अजय माळवे. मी फलटणवरून आलेली आहे. फलटण मधून? हा. या ठिकाणी संक्रांती मेला जो आज जो ड्रीम्स डिझायनर फाउंडेशनने आयोजित केलेला आहे. हा. या स्टॉलला तुम्ही काय दिलंय लोकांना? काय आणले बघायला? मी स्वतः हाताने सगळ्या केलेल्या ह्या वस्तू आहेत. हे आता संक्रांतीसाठी आपल्याला वाण म्हणून पण द्यायला आपण उपयोगी आहे. आणि स्वतः हातातून आपण कपड्यांचे कानातले तयार केलेले आहेत. परत हे लग्नाचा सीझन आहे, हे रुखवतासाठी आपल्याला द्यायला तुम्ही हाताने केलंय? हे सगळं हाताने केलेलं आहे. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघींनी मिळून हे केलेलं आहे. खूप सुंदर आहे.
तसंच इकडे तुम्हाला बघायला मिळेल आता जे नवीन ट्रेंड चालू आहे ते खणामध्ये घड्या आहे, त्याप्रमाणे तुमचं जसं आडनाव असेल त्याप्रमाणे आपण ऑर्डर प्रमाणे करून देऊ शकतो. तिकडे मातीचा सगळा रुपवत आहे, त्यात गौरी गणपती हळदी कुंकाच्या डेकोरेशनसाठी आहे. तसंच तिकडे सुपवर पेंटिंग केलेलं आहे. हे सगळं पेंटिंगचं काम आहे ते माझी मुलगी स्वतः करते. फलटण हा. आणि हे जे आहे हे माझ्या मुलीच्या नावावर आहे, म्हणजे आता नात आहे माझी. ती आता घरी गेली, तिची मुलगी आहे 2 वर्षाची. मग तिने मुलीला बघून हे सगळं कानातले ते तयार केलेले आहे. तुम्ही सर्व घरी बनवता, किती टाइम जातो तुमचा? माझं स्वतःचं फलटण मध्ये बुटीक आहे. ब्रा पॅन्टी आणि गाऊनचं माझं दुकान आहे. गेले मी 25 वर्ष चालवते आणि ते करून मी हा माझा छंद जो आहे हस्तकलेचा छंद तर जोपासला. हा, तो मी जवळजवळ आता 25 ते 30 वर्ष झालं मी स्वतः ते चालू ठेवलेलं आहे. जर समजा आम्हाला तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्ही ऑर्डर देऊ शकतो तुम्हाला, तशी आम्ही सेवा करू शकतो. कारण फलटण बारामती अंतर जवळ आहे, त्याच्यामुळं तुम्हाला घरपोच सेवा म्हणल्या तरी आम्ही देऊ शकतो तसं. धन्यवाद मॅडम. माझा युट्यूब चॅनल आहे बीपी ब्लॉग्स बारामती, ते सबस्क्राईब करा आणि आमचा युट्यूब परिवार नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. खूप सुंदर अशा आकर्षक वस्तू आहेत आणि वेगळं युनिक काय जर तुम्ही आज मार्केटमध्ये लोकांना आणताय बघायला. आणि साधारणतः रेंज काय आहे? साधारण आता ह्या प्रत्येकीच्या ही घड्याळाची जी फ्रेम आहे त्याची 1000 पासून चालू आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यात नावाची जी आहे ती आम्ही 500 रुपयापासून, जशी तुम्ही डिझाईन अजून ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी करता येते आपल्याला. स्टार्टिंग 500 रुपयापासून फ्रेम मध्ये आपल्याला नेम प्लेट मध्ये मिळेल. माझं नाव चांदणी अजय माळवे, मी फलटण, आणि माझी मुलगी आहे वैष्णवी अजय शहाणे, राहणार बारामती. तुमचा नंबर सांगा मॅडम. माझा नंबर आहे 99 23 20 16 11. ओके सर. नमस्कार. नमस्कार सर. सर तुमचं नाव? साकेत चौधरी माझं नाव. कुठून आले तुम्ही सर? सर रुईगाव मधून बारामती. आज काय आणले तुम्ही? सर आम्ही टोफू पनीर आणलंय, जे सोयाबीन पासून आम्ही बनवतो. ते वेगळंच आहे जरा. टोफू सोया पनीर म्हणजे काय? टोफू सोया पनीर म्हणजे जे सोयाबीन पासून दूध एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्यापासून जे पनीर बनवतात त्याला आपण टोफू असं नाव आहे. मॅन्युफॅक्चरिंग तुमचं हा स्वतःचं आहे, माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे रुईगाव मध्ये. प्रोड्यूस करताय आता आपण बारामतीमध्ये ऑल ओव्हर मॉल जे आहेत, रिलायन्स मॉल किंवा सीसीएम किंवा काय के मार्ट जे आहे किंवा अजिंक्य बाजार जे आहे त्या ठिकाणी आपले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. एक साधारणतः आता बाहेर जर म्हणलं पनीरची प्राइस 180 रुपये काहीतरी अर्धा किलो मिळते. तुमचं कसं आहे पनीर? आता आपलं 200 ग्रॅमचं पॅकेट आहे हे साधारण, तर या पॅकेटची प्राइस 60 रुपये आहे एमआरपी. 60 रुपये प्राइस, 60 रुपये एमआरपी आहे. 200 ग्रॅमचं पॅकेजिंग आहे आपलं आणि आपण ऑर्डर नुसार तशी पॅकेजिंग ही करून देतो. अजून काय सांगतात सर? टोफू सोया पनीर बद्दल काय सांगतात सर? कंपॅरिझन जर सांगितलं म्हणजे जे रेग्युलर पनीर असतं, गाई किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेलं जे पनीर आहे त्या पनीरपेक्षा हे फायदेशीर आहे. यामध्ये जे प्रोटीन इंटेक जास्त आहे, आपले फॅट जे आहेत ते कमी आहेत. जे साध्या पनीरमध्ये फॅट्स भरपूर प्रमाणात असतात आणि आजकाल बऱ्याच प्रमाणात फेक पनीर भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे हे जे आहे हे पूर्ण नॅचरल प्रोसेसने आहे, प्लांट बेस्ड प्रोडक्ट आहे आपलं हे. आणि आपण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड वाईड करणार आहोत. अजून लॉन्च तुम्ही फक्त बारामतीमध्ये करता? हा, आताशी आपली कंपनी स्टार्टिंग झाली आहे, त्यामुळे आता सुरुवातीला तर बारामतीमध्येच आहे. पुण्यामध्येही चालू केलं आहे आपण डिस्ट्रीब्युशन. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली. माझा बीपी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनल आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचं नाव? अनुराधा सूड. प्रशांत सूड. तुम्ही? मी भिगवणची आहे. भिगवणची. आज रेवा गृह उद्योग जो आहे याबद्दल तुम्ही काय सांगताल? हा रेवा गृह उद्योग हा माझा आम्ही घरी चालू केलेला आहे. मी दोघींनी, माझी सासूबाई आणि मी, आम्ही दोघींनी घरगुती चालू केलेलं आहे हा प्रोडक्ट. ही भाजणी चकली आहे, 400 रुपये किलो. 400 रुपये किलो? किलो. तुम्ही स्वतः घरी बनवताय? स्वतः घरी बनवलेले. यामध्ये फक्त चकलीच आहे का तुमच्याकडे? फक्त चकलीच आहे आता सध्याला. चकलीच आहे. दिवाळीमध्ये भेटेल लाडू हे आहेत. धन्यवाद ताई. थँक्यू. चॅनल आहे बीबी ब्लॉग बारामती, नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. ताई नमस्कार. नमस्ते ताई, तुमचं नाव? माझं दिव्या शिंगाडे आहे. आमचं व्हायब्रंट क्लोथिंग असं शॉप आहे. कुठून आले ताई तुम्ही? बारामती. काय आणले तुम्ही आज या स्टॉलला? आमचं मॅन्युफॅक्चर आहे स्वतःचं. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग? ओके. हा,
0 साईज पासून ते जन्मत्या बाळापासून ते 14 वर्षापर्यंत मुला मुलींचे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, शर्ट ट्राउझर्स. आणि आता नुकतंच आम्ही मेन्सवेअर सुरू केलेलं आहे. आणि मेन्सवेअर मध्ये तुम्हाला कुर्ता मिळेल, शर्ट्स मिळेल आणि गर्ल्स मध्ये फॅन्सी ड्रेसेस वगैरे रेग्युलर यूज साठी सगळं तुम्हाला विथ डिस्काउंट मध्ये तुम्हाला सगळं मिळेल. सर्व वस्तूंची प्राइस किती येते? सगळ्या वस्तूंची प्राइस मार्केटपेक्षा आम्ही कमी आहे आणि त्याच्यावर डिस्काउंट ठेवलेला आहे. किती टक्के डिस्काउंट ठेवलं? 10 ते 30% डिस्काउंट हा चिल्ड्रन्स वेअर साठी आहे आणि मेन्स वेअर साठी आहे 50% डिस्काउंट. काही पण घ्या. धन्यवाद ताई. माझं युट्यूब चॅनल आहे BP+ बारामती, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नक्की. थँक्यू. ताई नमस्कार. नमस्कार. मी विद्या पतंगे फलटण. मी आज ड्रीम्स डिझायनर फाउंडेशन प्रस्तुत संक्रांती मेला यामध्ये प्रथमच आमची ॲनिकेअर कंपनी, होम केअर प्रोडक्टची जी कंपनी आहे त्यांच्यातर्फे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून आलेली आहे. आमच्या या कंपनीचे प्रोडक्ट आहेत फ्लोअर क्लीनर, लॉन्ड्री क्लीनर, डिशवॉश क्लीनर, टॉयलेट क्लीनर आणि हँडवॉश. आणि आमच्या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे आपण बाजारात असं घ्यायला गेलो तर अर्धा लिटरची बॉटल आपल्याला 90-100 रुपयाला मिळते. आपण आज संक्रांत मेला यामध्ये महिलांसाठी आपण 2 बॉटल 180 रुपयाला म्हणजेच 100 रुपयाला अशी ऑफर लावलेली आहे. आणि आमचं जे फ्लोअर क्लीनर आहे यामध्ये डास, मुंग्या, माशा घरात फिरत नाहीत. तसेच हा लेमन आणि रोज फ्लेवर मध्ये आहे. तसेच डिशवॉश क्लीनर जे आहे त्यामध्ये भांड्यांना पांढरे डाग पडत नाहीत. आणि जे लॉन्ड्री क्लीनर आहे ते आपण मशीनला हो. आणि आपले जे लॉन्ड्री क्लीनर आहे त्याच्यात पूर्ण म्हणजे कपड्यांचा मळ सगळा निघून जातो. असं मी त्या पद्धतीने कंपनीसाठी काम करते. तरी आपण ओके. नक्की BP+ बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हो. थँक्यू. नमस्कार मॅडम. मॅडम तुमचं नाव? मी ऋतुजा पवार, शारदानगर बारामती मध्येच आहे प्रॉपर. माझ्याकडे सगळे हँडमेड वस्तू आहेत. मी हे ज्वेलरी स्वतः बनवते. हे सगळे फॅब्रिक ज्वेलरी आहेत. हे फॅब्रिकचे नेकलेस आहे. हे सगळे फॅब्रिक म्हणजे सिल्क थ्रेड पासून बनवलेले दागिने आहेत. हे मातीपासून बनवलेले दागिने आहेत. टेराकोटा ज्वेलरी मधून हलव्याचे दागिने आहेत. हे लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने मी कस्टमाइज करून देते सगळे दागिने. घरगुती पद्धत सगळं तुम्ही बनवलंय का? हो, मी स्वतः बनवलेलं. स्वतः बनवले. हँडमेड आहे सगळं. आणि हे हँडमेड रांगोळ्या आहेत, म्हणजे तयार रांगोळ्या. अच्छा. हेही तुम्ही घरगुती पद्धतीने सगळं हाताने बनवलेलं आहे सगळं. मी ज्वेलरी बनवायचे क्लासेस पण घेते. सगळ्या प्रकारचे ज्वेलरी माझ्याकडे कस्टमाइज करून मिळतात. अच्छा. तुमचा नंबर काय मॅडम? 77 20 96 26 83. ऋतुजा पवार. ओके. तर जरूर एकदा आज या मॅडमने आपल्याला सांगितलं हे सर्व त्यांनी हाताने जे बनवलेले दागिने म्हणा, मातीपासून बनवलेले दागिने म्हणा, सर्व आहे. जरूर त्यांना एकदा भेट द्या. त्यांचा नंबर त्यांनी सांगितला आहे. तर धन्यवाद मॅडम. थँक्यू. आज आपण या ठिकाणी राजमाता सांस्कृतिक भवन या ठिकाणी आपण आहे. राजमाता जिजामाता काय म्हणतो मित्रांनो, आपण आता निघतोय या ठिकाणी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन. भव्य असं संक्रांती मेळ्याचं आयोजन केलेलं आहे ड्रीम डिझायनर फाउंडेशन या मार्फत. सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ मोठा आहे, 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण सर्व स्टॉलला आपण आज रिव्ह्यू घेतलेला आहे. सगळ्यांचं खूप सुंदर असं आकर्षित स्टॉल आहे. वेगवेगळे घरातले साहित्य म्हणा, वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणा, खाण्याचे प्रोडक्ट्स म्हणा, तर सुंदर असं आयोजित केलेलं आहे. तर सर्व बारामतीकरांनी या संक्रांती मेळ्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.